नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? असायलाच पाहिजे. नाना नानी गौराणी किचन बघायलाच पाहिजे. आजची रेसिपी गवारीची भाजी गोळ्याची. गोळे घालून गवारीची भाजी सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी दाण्याचं कूट करून घेतलंय. इथे मीठ आहे, फोडणीचं पाळं, शिजवून घेतलेली गवारी, तिखट आणि बेसन पीठ. कढई गरम करायला ठेवली. थोडस तेल घालून घेऊ. नेहमीप्रमाणे आपण गवारीची भाजी करतो तशी गवारीची भाजी करून घ्यायची. थोडेसे जिरे आणि इथं मी जिरे आणि मोहरी दोन्ही मिक्स आहे माझं. हे थोडस हे घातलंय. थोडीशी हळद, गोडा मसाला, थोडीशी धणे पावडर आणि जिरे पावडर दोन्ही मिक्स आहे ते घातलंय. आणि ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली गवारी घालायची सुरुवातीला. प्रत्येकाची गोळ्याची आमटी करण्याची पद्धत वेगवेगळी असते. ती मी आईकडे लहानपणापासून बघत आले ती ही रेसिपी. त्याच्यामध्ये थोडस तिखट, चवीपुरतं मीठ हे घालून ही आपली साधी नॉर्मल गवारीची भाजी आपण करून घेतली. आता आपण त्याच्यामध्ये जे गोळे घालायचे ना त्याचं साहित्य बघितलं की बेसन पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये तिखट, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ घ्या. थोडस मीठ, थोडीशी हळद, थोडीशी लाल पावडर, चवीप्रमाणे तुमची जशी लाल पावडर कशी तिखट आहे ते त्याच्यावरती तुम्ही ठरवा. थोडेस दाण्याचं कूट, मी तर 2-2.5 चमचे दाण्याचं कूट घेणार आहे. तोपर्यंत आपल्या गवारीच्या भाजीला छान उकळी येईल. जसजशी उकळी येईल आपले गोळे हे तयार झाले की उकळत्या भाजीमध्ये घालायचे. मी आता गवारीच्या भाजीमध्ये थोडस पाणी घालून घेणार आहे. थोडस आपलं अंगापुरतं गवारीच्या भाजीला रस्सा झाला पाहिजे, त्यामुळे जास्त गवारीच्या भाजीमध्ये पाणी नाही घालायचं. आता हे सगळं मिसळून घ्यायचं. थोडस पाणी घालायचं लागेल तसं आणि ह्याचे गोळे करायचे. आता आपली गवारीची भाजीला उकळी आली. त्याच्यामध्ये हे आपण गोळे करून घेतले ना आता ते गोळे सगळे सोडायचे. कोणी कोणी हे तेलामध्ये परतून सुद्धा गवारीच्या भाजीमध्ये घालतात, कोणी चिंच गुळ घालतं. तुम्ही गोळ्याची आमटी कशी करता, तुमची पद्धत कोणती आहे ते मला नक्की सांगा. आणि झटपट व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नाना नानी गौराणी किचन मध्ये छानशी गोळ्याची आमटी खायला या. धन्यवाद. चमचमीत छानशी गोळ्याची आमटी तयार आहे. या खायला.